चला तर मैत्रिणींनो, आज बनवूया कढी भजे. त्यासाठी मी लसूण, मिरची, थोडंसं जिरं घेतलेलं आहे, ते आता आपण वाटून घेऊया. कोथिंबीरसुद्धा मी त्यात घातलेली आहे. आता आपल्याला कढईमध्ये काय करायचं, फोडणीची तयारी करायची आहे. आणि थोडंसं जे मिक्सरचं भांडं होतं त्यात आपल्याला ताक, डाळीचं पीठ आणि थोडी हळद घालून घ्यायची. आता आपला जो मसाला तयार झालेला आहे तो आपण परतून घेतला आहे. आणि आता आपल्याला काय करायचं आहे, जे मिक्सरमध्ये फिरवलं आहे ते आपल्याला यामध्ये घालायचं आहे, ताक आणि हळदीचं मिश्रण आणि डाळीचं पीठ. आता छान याला हलवून मिक्स करायचं आहे मस्त. आणि मिक्स केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, डाळीचं पीठ घ्यायचं आहे, त्यामध्ये तिखट, मीठ, हळद घालून भज्याचं मळून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला मस्त त्याला मिक्स केल्यानंतर कोथिंबीरसुद्धा घालायची त्यात. आता आपल्याला काय करायचं आहे की आपली बघा हे तयार झालेलं आहे बॅटर, आणि आपली कढीसुद्धा उकळलेली आहे. आता कढीला छान उकळी आली बघा, किती सुंदर दिसतं आहे. पोळीसुद्धा आपली बनते आहे साईडला. आणि बघा आपलं जे वाटण आहे त्याचं एक इतका छान सुगंध त्याला येतो. कोथिंबीर घातल्याने काय होतं, कढीची चव आणखी जास्त वाढते. तर तुम्हीसुद्धा हे नक्की ट्राय करून बघा. आता आपल्याला काय करायचे, छोटे छोटे पकोडे म्हणजे भजे काढून घ्यायचे. तर असे छान केशरी रंगावर याला परतून घ्यायचे आपल्याला. सॉरी, परतून नाही, आपल्याला तळून घ्यायचं याला. आता मस्त आपले केशरी भजे तळलेले आहेत. आता आपल्याला काय करायचं आहे, एका कंटेनरमध्ये ते काढून घ्यायचे सर्व, आणि आपली जी कढी बनवली आपण त्यामध्ये ते सोडून द्यायचे. आता बघा तुम्ही 5च मिनटात छान मस्त टम्म फुगतात ते कढीमुळे, आणि खायला तर एवढे भन्नाट लागतात. मैत्रिणींनो, तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा या पद्धतीने. थँक्यू.